आज वडिलांचे वय मुलीच्या वयाच्या 4 पट आहे. 5 वर्षांनी हे गुणोत्तर 3:1 होईल. तर सध्या वडील आणि मुलींचं वय काय? आज वडिलांचं वय आपण 4x घेऊ, मुलीचे वय x मानल्यानंतर 5 वर्षांनी दोघांमध्ये 5 ने वाढ होईल आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी दिलेले समीकरणावरून मिळेल 4x + 5 छेद x + 5 बरोबर गुणोत्तर दिले आपल्याला 3:1 म्हणजे 3/1. या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार आपण जे म्हणतो त्या पद्धतीने जर केलं तर 1 गुणिले कंसामध्ये 4x + 5 बरोबर 3 गुणिले x + 5 अशा पद्धतीने समीकरण मिळेल. 1 ने जर गुणलं तर कंसामध्ये असणार 4x + 5 जसेचे तसे राहतील. 4x + 5 बरोबर 3 ने जर गुणलं तर आपल्याला मिळेल 3x + 15. 3x आपण डाव्या बाजूला आणूया आणि 5 हे उजव्या बाजूला नेऊया. म्हणून आपल्याला समीकरण मिळेल 4x - 3x बरोबर 15 - 5. 4x मधून 3x गेले x राहतील आणि 15 मधून 5 गेले तर 10 राहतील. म्हणून पुढचं समीकरण मिळेल x बरोबर 10 आणि म्हणून मुलीचे वय मिळेल 10 वर्ष. वडिलांचे वय होईल मग 10 गुणिले 4 बरोबर 40 वर्ष.